सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। काल आपण पाहत होतो भगवान युगायुगांच्या मध्ये भिन्न भिन्न असणारे अवतार घेतात आणि या सर्व अवतारांचं प्रयोजन भगवान स्वतः सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। धर्माची संस्थापना, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन, आणि यासाठीच असे हे अनेक अवतार घेऊन भगवान या सर्व पृथ्वीची व्यवस्था करतात। असाच भगवंताचा प्रसिद्ध असणारा अवतार नृसिंह अवतार काल आपण पाहिला, जो अवतार धारण करून भगवान नास्तिकवादाचं खंडन करतात। यानंतर श्रीहरी रूपानं अवतार घेऊन भगवान गजेंद्राचा उद्धार करतात। आणि त्यानंतर आपण शेवट कथा पाहत होतो, भगवान देवमाता अदितीच्या उदरी वामन रूपानं अवतार घेतात आणि बलिराजाचं गर्वहरण करतात। भृगुकुच्छ या ठिकाणी नर्मदेच्या काठी बलिराजा जो यज्ञ करत होता, त्या यज्ञ मंडपामध्ये भगवान जातात आणि बटुरूपानं गेल्यानंतर या बलिराजाला 3 पावलं जमीन मागतात। यावर तो बलिराजा दानशूर असणारा सहजच या लहान बटूला उद्देशून म्हणतो की हे बटो, मी तुला द्वीपच्या द्वीप देऊ शकतो। यावर हा बटू लहान असणारं बालक त्या बलिराजाला हे वामन रूप असणारे भगवान उत्तर देतात
यावन्तः विषयाः प्रेष्ठाः त्रिलोक्याम् अजितेन्द्रियां न शक्नुवन्ति ते सर्वे प्रतिपूरयितुं नृप. की एखादा अजितेंद्रिय जर मनुष्य असेल, ज्याचा आपल्या शरीर इंद्रिय मनावर ज्याचा आपल्या शरीर इंद्रिय मनावर संयमन नाही, असा असणारा मनुष्य याला कितीही विषय दिले आणि उपभोग दिले तरी सुद्धा तो कधीच संतुष्ट होत नाही. आणि म्हणून हा बटू सांगतो की मी जेवढं तुला मागितलंय तेवढीच 3 पावलं तू मला जमीन द्यावीस. याचं कारण मनुष्य जितका हव्यास करेल, लोभ हा माणसाच्या मनामध्ये एकदा प्रवेश केला की तो लोभ इतका वृद्धिंगत होतो, सगळं जग जरी मिळालं तरी सुद्धा तो मनुष्य असंतुष्टच राहतो. आणि हाच लोभ मनुष्याच्या अधःपतनाला कारण होतो. भगवान या ठिकाणी लोभाची मीमांसा करतात आणि स्पष्ट करतात की या लोभाच्या कारणानच या जगात युद्ध आणि महायुद्ध घडतात. भगवान व्यास महाभारतीय युद्धाचं सुद्धा मूळ कारण ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस स्पष्ट करतात की धृतराष्ट्र आणि दुर्योधनादी कौरव यांच्या आत असणारा जो लोभ, लोभोपहत चेतसः, लोभानं एकदा मन आवृत्त झालं की माणसाला समोरचं काही दिसत नाही, तो मनुष्य मागतच राहतो. आणि म्हणून भगवान म्हणतात तू मला कितीही सांगितलंस तरी एवढी 3 पावलं जमीन द्यावीस. बलिराजाला वाटतं लहान बालक आहे, किती मागायचं समजलं नसेल, पण ठीक आहे 3 पावलं मी याला जमीन देईन असा संकल्प करण्यासाठी म्हणून तयारी करतो. त्यावेळेस दैत्यगुरु शुक्राचार्य याचे गुरु याला सांगतात की हे राजन, हा वामन आणि बटू नाहीये, हा साक्षात भगवान विष्णू आहे. याला ओळखतात आणि सांगतात की तू तुझं वचन माग घे. परंतु बलिराजा सांगतो की एकदा मी शब्द दिलेला आहे. भक्त प्रल्हादाचा, बळी हा नातू आहे, प्रल्हाद हे त्याचे आजोबा, दोघंही भक्त आहेत. आणि म्हणून सत्य प्रतिज्ञा असणारा हा बळीराजा मोठ्या आनंदानं हे मागणं ही सहजपणानं मान्य करतो. शुक्राचार्य त्याच वेळेस या बलीला शाप देतात, तू माझं ऐकत नाहीयेस, लवकरच तुझा ऐश्वर्य नष्ट होईल. बलिराजा तरीही त्याच निश्चयानं आपल्या पत्नीला विंध्यावलीला बोलावतो आणि दोघंही मिळून दानाचा संकल्प सोडतात, हातावरून पाणी सोडतात. दान देताना आपण म्हणतो इदम न मम. एकदा दान दिलं की त्याच्यावर माझा अधिकार राहत नाही. जसा हा संकल्प सोडतो तसतसं त्या यज्ञशाळेमध्ये आश्चर्य घडतं. आपले बटुरूपधारी, वामन रूपधारी भगवान विशाल असणारं रूप धारण करतात. उपनिषदांच्या मध्ये जे वर्णन येतं, वेद वर्णन करतात, सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. असं हे विराट असणारं स्वरूप धारण करून भगवंताचं हे वामन रूप इतकं मोठं होतं. पहिल्या पावलातच भगवान पृथ्वी पादाक्रांत करतात. दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग संपतो आणि भगवान समोर बलिराजा आहे, सगळे ऋषीमुनी आहेत, शुक्राचार्य आहेत,
त्यांच्या समोर भगवान प्रश्न विचारतात याला, हे राजन सांग आता मला तिसरं पाऊल कुठं ठेवू. भगवान म्हणतायत, पदानी त्रीणी दत्तानी भूमेर मह्यम त्वयासुर. हे दैत्या, तू मला 3 पावलं जमीन दिलेली आहेस. द्वाभ्याम क्रांता मही सर्वा. 2 याच्यातच तुझ्याजवळचं, 2 पावलामध्येच तुझ्याजवळ जे जे होतं ते सगळं संपलेलं आहे. तृतीयम उपकल्पय. आता माझ्या 3ऱ्या पावलाची व्यवस्था कर. कल्पना करा, 2 पावलात सगळं संपलं आणि त्यावेळेस हा बळीराजा विचार करायला लागतो, आता दान 3रं पाऊल कसं द्यावं. कारण दानाचा एक नियम आहे. दान कशाचं केलं जातं? जे माझ्या मालकीचं आहे त्याचं दान केलं जातं. हा राजा विचार करतोय की आता माझ्याजवळ राहिलं काय. फार सुंदर शुक ब्रह्ममीमांसा करतात आणि तो विचार करतो, आता माझ्याजवळ राहिलं जर असेल, या ठिकाणी सुंदर वर्णन आहे. बलिराजा भगवंताच्या समोर नतमस्तक होतो आणि सांगतो, पदम तृतीयम कुरु शीर्ष्णि मे निजम. भगवंता, तुझं 3रं पाऊल माझ्या या मस्तकावर ठेव. भगवान तत्काळ आपलं 3रं पाऊल त्या बलिराजाच्या मस्तकावर ठेवतात. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. याचं कारण बलिराजाला जाणीव होते, मस्तक याचा अर्थच माणसामध्ये असणारा अभिमान आणि अहंकार. म्हणून हे मस्तक सहजासहजी कुणापुढं वाकतच नाही. सतत या अभिमानामुळं हा मनुष्य अभिमानानंच आयुष्यभर वावरतोय. अहंकारानंच युक्त होऊनच सगळा व्यवहार करतोय. बळीराजाचा हा जो अहंकार होता, अभिमान होता, म्हणून तरी तो वाक्य बोलला होता, मी तुला द्वीपच्या द्वीप देऊ शकतो. आणि हा त्याचा जो अभिमान आहे तोच भगवान स्वतःच्या पायदळी देतात. पाय ठेवणं याचा अर्थच अभिमान नष्ट करणं. आणि बलिराजा हे कृत्य करतो त्यावेळेस दुःखानं करत नाही, निराश वृत्तीनं करत नाही किंवा त्याला पश्चात्तापही होत नाही. आपण असलो असतो तर तिथं सिद्ध केलं असतं की यानं मला फसवलंय. परंतु बलिराजा सुंदर सांगतोय, पुंसाम श्लाघ्यतमं मन्ये दंडम अर्हत्तमार्पितम. आमच्या आयुष्यामध्ये आई वडील आणि गुरुजन अशा 3 व्यक्ती येतात. काही वेळेस आई वडील दंड देतात. तोंडावर स्तुती करणारे जगात खूप लोक भेटतात नव्हे. सगळे लोक तोंडावर गोड बोलणारेच असतात, पण आमच्या आयुष्यात आमचं जे हित आणि कल्याण आहे ते आई आणि वडील सांगतात. परंतु या ठिकाणी बलिराजा त्याही पुढं जाऊन सांगतोय, आई वडिलांच्या पेक्षाही जे गुरु आहेत, गुरुजन जे आहेत, श्रेष्ठ जे पुरुष आहेत, ते मात्र दंडसुद्धा देतात. आमचं जर काही चुकलं तर शासनसुद्धा करतात, पण ते शासन पुंसाम श्लाघ्यतमं मन्ये. उलट ते शासन आणि ती शिक्षा आम्हाला श्लाघ्यतमं म्हणजे आम्हाला अतिशय योग्य असणारीच आहे. म्हणून आयुष्यात बाकी सगळे लोक भेटतील, पण तुझं चुकतंय हे तोंडावर हक्कानं सांगणारे गुरुजन, वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध माणसं मिळणं अतिशय दुर्लभ आहे. बलिराजा म्हणतोय, भगवंता फार चांगलं झालं, माझा हा अभिमान होता, अजून वर्षानुवर्ष लक्षात आलं नसतं, पण माझा हा अभिमान आज तू भगवंता नष्ट केलास. आणि म्हणून या बलीला दानाचा अभिमान होता. त्याला असं वाटायचं, न पुमान माम अपव्रज्य
भूयः याचितुम अर्हति. तो नेहमी म्हणायचा की ज्याला मी दान देतो त्या माणसाला आयुष्यात पुन्हा मागण्याची, याचना करण्याची आवश्यकताच पडत नसे. म्हणून कल्पना करा, किती दान देत असेल तो, त्याच्याकडं किती धन असेल जो एवढं दान देतो. म्हणून आमच्याकडं जे धन आहे त्याचे सुद्धा नियम सांगितलेले आहे. धनाच्या 3 गती आहे आणि धनाच्या 3 गती सांगताना शास्त्रकार सांगतात, दानम भोगः नाशः त्रितयः गतयः भवति वित्तस्य. 3 गती आहेत. एक आहे धन तुमच्याकडं असेल तर दान द्यावं. दुसरं आहे या ठिकाणी सांगतात दानम भोगः, एकतर स्वतः त्याचा भोग घ्यावा. आणि शास्त्रकार सांगतात यो न ददाती न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवती. जो धड दानही देत नाही, स्वतः सुद्धा उपभोगत नाही, त्याच्या धनाची 3री गती म्हणजेच त्याच्या धनाचा थोड्याच काळामध्ये नाश होतो. आणि म्हणून धनाचं दान सांगितलेलं आहे. दानेन धनशुद्धी स्यात्. धनाची शुद्धी होते. दानाचं महत्त्व या ठिकाणी सांगतात. पण दान करता 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 कळत न कळत जो अभिमान निर्माण होतो. म्हणून दान करण्यापेक्षा जो दान करणारा आहे त्याचा अभिमान खूप मोठा असतो. आणि हाच अभिमान भगवान या ठिकाणी नष्ट करतात. कारण भगवान या ठिकाणी लक्षणच भक्तीचं सांगितलेलं आहे. दैन्य प्रियत्वात अभिमान द्वेषित्वात इति. भगवंताला काही प्रिय असेल तुमच्याजवळ तर नम्रता प्रिय आहे. आणि तुमच्यातला जो अभिमान आहे त्या अभिमानाचा भगवान द्वेष करतात. आणि म्हणून हा अभिमान भगवान नष्ट करतात. कारण एकच, एकदा हा अभिमान निर्माण झाला, आपण म्हणतो अहंकार, माझ्यामध्ये अजिबात अहंकार नाही असंही म्हणतो. पण असं म्हणणाऱ्यामध्येच हाच एक मोठा अभिमान आहे. मी कोणी साधक आहे, मी कोणी महान आहे. आणि हा अभिमान माणसाला कधीच सुखानं जगू देत नाही. आचार्य अभिमानाची फार सोपी आणि सुंदर स्पष्ट व्याख्या करतात. आत्मनी पूज्यत्व भावना इति अभिमानः. दुसऱ्यांच्याबद्दल पूज्यत्व भावना असणं हा एक भाग. पण ज्या माणसामध्ये स्वतःबद्दलच पूज्यत्व भावना असते, मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे आणि बाकी सगळे निकृष्ट आहेत, आणि हाच भाव मनुष्याच्या मध्ये हा अभिमान निर्माण करतो. आणि एकदा हा अभिमान निर्माण झाला, अभिमान कोणत्या विषयाबद्दलही असतो. धनाबद्दल असेल, मी श्रीमंत आहे. ज्ञानाबद्दल, विद्वत्तेबद्दल असेल, मी खूप ज्ञानी आहे, विद्वान आहे, इतक्या इतक्या डिग्र्या आहेत. सत्तेबद्दल असेल, ऐश्वर्याबद्दल असेल, आरोग्याबद्दल असेल, स्वतःच्या सौंदर्याबद्दल असेल, असे अनेक प्रकारचे अभिमान मनुष्याच्या मनामध्ये असतात. या अभिमानामुळं पहिलं जर काही होत असेल तर हा व्यवहार करताना माणसांच्या मध्ये गेल्यावर माझ्या अपेक्षा खूप वाढतात. सतत हा अभिमानी माणूस प्रयत्न करतो की दुसऱ्यानं मला पाहावं आणि दुसऱ्यानं मला मोठं म्हणावं. बघा तुम्ही, सेवा जरी करत असेल, मी करतोय खरं, पण माझ्या आत भाव आहे की कोणीतरी हे बघावं. म्हणजेच सातत्यानं हा माणूस दुसऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा करतो. याचा दुसरा परिणाम असेल तर माणसाला वर्तमान काळात
कधीच सुखानं जगता येत नाही. कारण हा माणूस सातत्यानं नियोजन करतो की मी सगळ्यांच्यामध्ये वेगळा कसा दिसेल. बघा तुम्ही, मला सगळे लोक मोठं कसं म्हणतील, आणि याचं नियोजन करता करताच याची सगळी शक्ती जाते आणि वर्तमान काळ जो आहे, वस्तुस्थिती, याच्यामध्ये तो आनंदी आणि शांतीनं राहू शकत नाही. आणि तिसरा परिणाम या अभिमानाचा असेल तर तुम्ही पहा, या अभिमानी माणसाचं मन इतकं तक्रारखोर बनतं. कुठंही जा, त्या माणसाची प्रत्येक माणसाबद्दल तक्रार आहे. बघा, प्रत्येक माणसाबद्दल तक्रार, प्रसंगाबद्दल तक्रार, सतत तो बाहेर कारण मीमांसा शोधतोय. आणि असा हा माणूस सातत्यानं बाहेर दोष पाहतो. म्हणून आणि हा अहंकार आपण सतत वर्धन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुम्ही पहा, शास्त्रकारांनी दृष्टांत दिलाय, जसा एखादा फुगा असतो आणि फुग्यामध्ये आपण हवा भरतो. ज्यावेळेस हवा भरलेली नसती त्यावेळेस फुग्याला फुटण्याचं भयही नसतं. तुम्ही जसजशी हवा भरता, इतकी हवा भरता आणि तो टम्म फुगला की तुम्ही पहा, टाचणीचं बारीक टोक जरी लागलं तरी तो फुगा फुटतो. तसा हा अहंकार माणसाचा सातत्यानं वर्धन पावतोय. पण तुम्ही विसरता, आपल्या अहंकाराला डिवचण्यासाठी जगात भरपूर माणसं आहे. समोर माणसं आली रे आली, जशी स्तुतीपाठक आहेत तसेच अपमान, निंदा, नालस्ती करणारी सुद्धा माणसं आहे. आणि म्हणून हा अभिमानी माणूस क्षणाक्षणाला दुःखी आणि निराश होतो. याच अहंकाराचा भगवान निपात करतात. भगवंताचे जे जे अनन्य भक्त आहेत, कालही आपण कथा पाहिली, गजेंद्र, त्याला अभिमान झाला होता की मी माझ्या सामर्थ्यानं बाहेर पडेन. पण ज्यावेळेस माणसाची सगळी बुद्धी संपते, स्वतःचे प्रयत्न संपतात, त्याच वेळेस तो या दैवी आणि अज्ञात शक्तीसमोर नतमस्तक होतो. आणि त्याच वेळेस हा त्याचा सगळा अभिमान खाली येतो. आणि म्हणून आचार्य, सगळे संत आणि शास्त्र एकच सांगतात की बाबा रे, हा अहंकार, प्रश्न निर्माण होईल, मग अभिमान काढायचा कसा? कारण आम्हाला आयुष्यात काढायचं शिकवलंच नाही आहे. उलट प्रत्येक ठिकाणी हा अभिमान मी वाढवतोय. आणि म्हणून शास्त्र याला दृष्टी देतं. आचार्य अनेक ठिकाणी स्पष्ट करतात की हा अभिमान जर नष्ट करायचा असेल तर या माणसानं प्रथम विचार करावा, ज्याच्या ज्याच्याबद्दल मी अभिमान धरतोय, ते धन असेल, विद्वत्ता असेल, तारुण्य असेल, हे शरीर असेल, हे सगळंच काळाच्या ओघात नाशवान आहे. आचार्य सांगतात, मा कुरु धनजन यौवन गर्वम हरति निमेषात काल सर्वम. बाबा रे, हे धन असेल, जन म्हणजे ही प्रसिद्धी असेल, आज तू प्रसिद्ध आहेस, उद्या पेपरमध्ये कसा खूप प्रसिद्ध होशील तुलाही माहीत नाही आहे, वेळ लागत नाही आहे. आणि म्हणून ही प्रसिद्धी असेल, यौवन म्हणजेच तारुण्य असेल, हे सगळंच काळाच्या ओघात अतिशय नाशवान आणि नश्वर आहे. मग या जगात अभिमान कशाबद्दल करणार? माझं माझं ज्याला मी म्हणतोय ते सुद्धा सगळं येतं आणि जातं. तुम्ही माझी माणसं म्हणता, पण माणसं जोपर्यंत त्यांचा स्वार्थ आहे तोपर्यंत तुमच्या बरोबर आहेत. त्यांचा स्वार्थ संपला की माणसं सुद्धा आपल्यापासून दूर निघून जातात. आणि हे जर त्रिवार सत्य असेल, या ठिकाणी सांगतात, श्रुतीसुद्धा प्रश्न विचारते की हे मनुष्या, वा तुल किम तव नास्ति नियंता.
सगळं तू माझं असल्यासारखं या जगात वावरतोयस. अभिमान ज्या क्षणी निर्माण होतो त्यावेळेस या अंतःकरणात अविनय म्हणजे शुद्ध मराठी भाषेत उद्धटपणा, इतका अविनय निर्माण होतो. आणि तो सगळा अविनय माझ्या चालण्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या व्यवहारामधून आपोआप प्रकट व्हायला लागतो. तुम्ही बघा, काही वेळेस अशा माणसांच्या समोर सुद्धा थांबावंसं वाटत नाही, कारण या अभिमानानंच तो माणूस स्वतःबद्दल नको नको त्या कल्पना करतो. श्रुती या ठिकाणी प्रश्न विचारते की अरे माणसा, स्वतःच इथं मुख्य असल्यासारखा तू वावरतोयस, पण तुझ्यावर आणि या सगळ्या विश्वावर सुद्धा नियमन करणारी कोणती तरी एक शक्ती आहे. म्हणूनच भगवंतांनी कंसाचा संहार केला. त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामांनी रावणाचा संहार केला. कंस हे सुद्धा अहंकाराचं, पुढं कथा येईल, या अहंकाराचंच प्रतीक आहे. आणि याचं कारण भगवान सांगतात की ज्याच्याबद्दल तू अभिमान धरलास. बलिराजाला सांगतात, धरून धरून तू अभिमान जमिनीचा धरलास, मी तुला द्वीपच्या द्वीप देऊ शकतो. भगवान हसतात आणि या बलिराजाला सांगतात की अरे, या जगामध्ये श्रीदेवी आणि भूदेवी या तर भगवान नारायणाच्या पत्नी आहेत. आपण जमिनीवरून भांडतोय, तुम्हाला माहीत आहे, एक एक इंचावरून सख्खे भाऊ एकमेकांचा खून सुद्धा करतात. पण अशी ही जमीन, 1 इंच नव्हे, या जगातली सगळीच जमीन, रत्नगर्भा असणारी ही वसुंधरा, जिथं 7 द्वीप आहेत, 7 समुद्र आहेत, 7 समुद्रांच्या मध्ये असंख्य रत्न आणि हिरे आणि माणकं आहेत, या सगळ्यांनी संपन्न असणारी जी भूदेवी ही केवळ आणि केवळ नारायणाच्या मालकीची आहे. आणि आपण म्हणतो इथं मी काय 500 स्क्वेअर फूट, 500 फार लहान होईल, 1000 स्क्वेअर फूट, 5000 स्क्वेअर फूट, असं सगळं 100 एकर म्हणे आमची जमीन आहे, असा व्यर्थ असणारा अभिमान निर्माण करतोय. पण जरा शांत बसून विचार केला की अरे, जे काही आहे ते सगळंच इथं भगवंताच्या मालकीचं आहे. आणि असं ज्या वेळेस या माणसाला समजेल, म्हणून याच पुण्यामध्ये एक महान चित्रकार होते, आहेत अजूनही, ते खूप वयस्कर आहेत. त्यांचं चित्र त्या काळात आपल्या संसदेमध्ये सुद्धा लावलंय. ते आश्रमात येत असत. त्यांनी एकदा फार सुंदर सांगितलं, संसदेमध्ये त्यांचा सत्कार, सगळं मान सन्मान झाला चित्र लावल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते. आणि सगळं झाल्यावर ते आपल्या पुण्यामध्ये आले आणि सांगत होते, माताजी, मी आपल्या डेक्कनच्या बसस्टॉपवर उभा होतो. आता यालाही 30 वर्ष होऊन गेली. त्यावेळचं पुणं बघा. आणि त्यावेळेस बस स्टॉपवर मी PMTच्या उभा होतो आणि बघत होतो. बरं, मनामध्ये अभिमान होता. आता माझं चित्र संसदेमध्ये लावलंय, TV वर दाखवलंय आणि इथं कोणीतरी मला ओळखेल म्हणून मी असं पाहत होतो. पण म्हणले एवढी गर्दी होती, यातलं कोणीही मला ओळखलं नाही. गर्दीमध्ये उलट धक्काबुक्की करून लोक जात होते. कसा तरी मी PMT आली, बसमध्ये चढलो आणि घरी उतरलो. बस स्टॉपवरून घरी जाईपर्यंत मी विचार करत होतो की अरे, मी स्वतःला एवढं मोठं समजतो. फार सुंदर त्यांनी चिंतन सांगितलं. आणि एवढं मोठं असूनही एवढं ते डेक्कन, हजारो लोक होते, पण त्यातल्या एकाही माणसानं मला ओळखलं नाही. आणि त्या दृष्टीनं जर विचार केला, या त्रैलोक्यामध्ये असं एक नाव आहे की ज्याला सगळं त्रैलोक्य ओळखतं, आणि ते नाव म्हणजेच ईश्वरः इति. हा ईश्वर किती मोठा असेल, जगामध्ये त्याला सगळेजण ओळखतात. आणि म्हटले, माझ्या मनात प्रकाश पडला
की आपण एक अंश आहोत आणि आपल्या मानानं ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व शक्तिमान आहे. म्हणून अभिमान खाली यायचा असेल तर ईश्वराचं हे महात्म्य समजलं की आपोआप अभिमान खाली येतो. आणि म्हणूनच या ठिकाणी या ईश्वराचा महिमा गातात, सांगतात की बाबा रे मा गृधक कस्यस्वी धनम. श्रुती सांगते हे सगळं धन वगैरे याची तू इच्छा करू नकोस, हे सगळं तुझ्या मालकीचं नाही आहे. हे सगळंच या जगात अहो शरीरसुद्धा पूर्णतः आपल्या मालकीचं नाही आहे. याच्यामधून प्राण गेले की ते सुद्धा तुम्हाला इथंच टाकायला लागतंय. आपला कशावरही अधिकार नाही. येताना काय आणलं? अंगावरचं वस्त्रसुद्धा आणलं नाही. जाताना कोट्यावधी तुम्ही संपत्ती कमावलीत, पैसे मिळवले, तरीसुद्धा सगळं इथंच सोडून जर जायचं असेल, हे त्रिवार सत्य असेल, तर या सगळ्याबद्दल काय अभिमान धरणार? फार सुंदर या ठिकाणी मीमांसा करतात. भगवान या बलिराजाचा अभिमान नष्ट करतात. त्याच्या मस्तकावर आपलं चरण ठेवतात आणि त्याला आशीर्वाद देतात. त्याच वेळेस त्या ठिकाणी त्याचे आजोबा प्रल्हाद येतात आणि भगवंताला प्रणाम करून म्हणतात, भगवंता त्वयैव दत्तम पदमैंद्रमूर्जितम ऋतम तदेवाद्य तथैव शोभनम. भगवंता फार चांगलं केलंस, माझ्या या नातवाला त्वयैव दत्तम, तूच सगळं काही प्रदान केलंस, स्वर्गाचंही राज्य दिलंस, आणि आता हिरावून कुणी घेतलं? तू स्वतःच हिरावून घेतलंस. हे फार चांगलं केलंस. उलट हे सगळं हिरावून घेतल्यामुळंच मला असं वाटतंय की निश्चितपणानं तू याच्यावर अनुग्रह केलेला आहेस. कारण सगळ्या या भागवतामध्ये पुन्हा पुन्हा भगवान व्यास भागवतकार एकच सिद्ध करतात, ज्याच्यावर कृपा करायची असेल भगवान त्याचं सगळं हिरावून घेतात क्रमाक्रमानं. याचं कारण लक्ष्मी जर जवळ आली तर तीच लक्ष्मी त्याच्यामुळं हा भक्त ईश्वरापासून दूर दूर जाण्याची शक्यता आहे. लक्ष्मी ही स्वभावतः चंचल आहे. लक्ष्मी वाईट नाही. लक्ष्मी म्हणजे श्री वाईट नाही आहे, पण जो श्रीमान मनुष्य आहे, लक्ष्मीवान जो पुरुष आहे, त्याच्यामध्ये सगळे दोष यायला लागतात. आणि म्हणून प्रल्हाद या ठिकाणी सांगतात, लक्ष्मीच्या मदानं मी म्हणणारे ज्ञानी लोकसुद्धा या पैशाच्या अधीन होता. जिथं जास्त मिळेल त्या लोभानं ते जातात. त्यांचं सगळं ज्ञान विद्वत्ता सगळंच व्यर्थ आणि निष्फळ होतं. आणि म्हणून तू फार चांगलं केलंस. या माझ्या नातवाकडून, या बलिराजाकडून सगळं हिरावून घेतलंस भगवंता. आम्ही दोघंही तुला प्रणाम करतो. त्यावेळेस भगवान हसतात आणि सांगतात, ब्रह्मन् यमनुगृह्णामि तद्विशो विधुनोम्यहम. ज्याच्यावर मी अनुग्रह करतो प्रल्हादा, पहिलं जर माझं प्रक्रिया असेल तर आधी त्याच्याकडून सगळं मी विधुनोम्यहम, त्याच्याकडून सगळं हिरावून घेतो. याचं कारण, याचा जर मद माणसाला चढला तर तो मद आणि अभिमान याच्यामुळं तो मनुष्य मदांध झालेला, गर्वोन्नत झालेला हा मनुष्य या सगळ्या लोकांचा आणि प्रसंगी माझा ईश्वराचा सुद्धा अपमान करतो. श्रीमंत मनुष्याच्या लक्षात येत नाही, त्याच्या सहज वागण्यानं सुद्धा कित्येक जणांचा अपमान होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात भगवान, म्हणूनच बली हा सुद्धा माझा भक्त आहे, त्याच्यावर अनुग्रह करावा, माझ्या भक्तामध्ये अभिमानाचा दोष राहू नये, म्हणूनच त्याचं गर्वहरण मी केलं.
बलीचं संपूर्णतः गर्वहरण होतं. तो मस्तक समोर ठेवतो. मस्तक म्हणजेच अहंकाराचं प्रतीक आहे, सर्वस्वाचं बलिदान. म्हणून सर्वस्वाचं बलिदान म्हणजे बाहेरून केवळ धन देणं म्हणजे बलिदान नव्हे, तर बलिदान याचा अर्थच माझ्याजवळ जे काही सगळं आहे अहंकारासहित गुणदोषांच्या सहित ते सर्वस्व अर्पण करणं. भगवान त्याच्या या दानानं प्रसन्न होतात आणि त्याला वर देतात. बलिराजा सुतलामध्ये त्याच्या निघून जातो आणि त्यावेळेस भगवान स्वतःच वचन दिल्याप्रमाणे त्याचे द्वारपाल बनतात. त्याच्या दारावर स्वतःच राहतात आणि वचन देतात की हे बलिराजा, मी तुझ्या या दानावर अतिशय प्रसन्न आहे. रक्षिष्ये सर्वतोहम त्वाम सानुगम सपरिच्छदम. मी तुझं सगळ्या बाजूंनी इथून पुढं रक्षण करेल, तुझ्या दारावर द्वारपाल म्हणून राहील. म्हणून भगवंतांनी, व्यावहारिक लोक म्हणतील यानं फसवलं, पण फसवलं नाही आहे. त्याचा अहंकार तर नष्ट केलाच, पण भगवान त्याचे द्वारपाल राहिले. त्याला सांगितलं, सदा सन्निहितम वीर, तू ज्या ज्या वेळेस माझं स्मरण करशील त्यावेळेस मी तुला तुझ्या जवळच कुठंतरी कायम दिसेल, तुला माझं अखंड दर्शन होईल, असा आशीर्वाद देतात. आणि नंतरच भगवंताच्या आज्ञेनं याचा राहिलेला जो यज्ञ आहे तो शुक्राचार्य पूर्ण करतात. सगळे ऋषी मुनी देव देवता या वामन रूप भगवंताचं पूजन करतात. आणि हेच या वामन अवताराचं प्रयोजन संपल्यानंतर भगवान अंतर्धान पावतात. भगवंताच्या या वामन अवतारानंतर याच्या पुढं कथा येते आणि तो म्हणजेच भगवंताचा पुढचा मत्स्यावतार. याची कथा या ठिकाणी सांगतात. एकदा हयग्रीव दैत्यानं ब्रह्मदेव प्रलयकाळी निद्रिस्त झालेले असताना त्यांच्या मुखामधले वेद चोरले आणि दैत्यांनी वेद चोरल्यामुळं सगळे वेद आणि गुह्य असणारं ज्ञान आणि अतिशय सामर्थ्यशाली असणारे मंत्र पुन्हा देवांना मिळावेत, यासाठीच भगवान हा मत्स्यावतार घेतात आणि वेदांचं रक्षण करतात. प्राचीन काळी एकदा सत्यव्रत नावाचा राजा होता. केवळ पाणी पिऊन तो तपश्चर्या करीत असे. रोज पाणीमध्ये नदीमध्ये जाऊन स्नान संध्या सगळं काही करून केवळ जलप्राशन करून हा तप करायचा. एकदा असाच हा राजा एक दिवस कृतमाला या नदीमध्ये तर्पण करतो आणि केल्यानंतर सहजच पाण्याची ओंजळी ज्यावेळेस हातामध्ये घेतो त्यावेळेस अचानक त्याच्या ओंजळीमध्ये एक छोटीशी मासळी येते आणि तो आल्यानंतर त्याच्या ओंजळीत आलेली मासळी तो पुन्हा त्या पाण्यामध्ये टाकून देतो. त्या नदीमध्ये पुन्हा सोडतो. त्यावेळेस ती मासळी पुन्हा याच्या जवळ येते. मग हा राजा कमंडलूमध्ये या मासळीला ठेवतो. ती सांगते मला सोडू नये. घेऊन येतो, कमंडलूमध्ये ठेवतो. ती मोठी होते. त्याच्यानंतर हा मोठ्या डेऱ्यामध्ये मोठ्या मातीच्या घटामध्ये हा त्या मासळीला ठेवतो. पुढं तिथंही ही मासळी मोठी होते आणि म्हणून हा त्या मासळीला सरोवरामध्ये मोठ्या सोडतो. तिथं गेल्यानंतर ही मासळी आणखीन मोठी होते. एका मोठ्या डोहामध्ये सोडतो. तिथंही ही मासळी भयंकर रूप धारण करते, विशाल असणारं. त्यावेळेस मात्र आता काय करावं म्हणून हा समुद्राच्या जवळ जातो आणि त्या मासळीला सोडायला लागतो. त्यावेळेस मात्र ती मासळी बोलते आणि सांगते की हे राजन, समुद्रामध्ये मला सोडू नये. असं ऐकल्याबरोबरच हा राजा ओळखतो की ही काही मासळी नाही आहे, एखादा मासा नाही आहे, हे तर मत्स्यरूप असणारे भगवान आहेत.
त्याला दर्शन होतं आणि भगवान सांगतात की हे राजन, आजपासून 7व्या दिवशी हे त्रैलोक्य जे आहे, भूः भुवः स्वहा, हे 3ही लोक प्रलयाच्या समुद्रामध्ये बुडून जातील. आणि हे सगळे बुडाल्यानंतर तेव्हा तुझ्याजवळ एक नौका येईल. त्यावेळेस त्या नौकेमध्ये तू चढावस. प्रलयकाळ असेल, सगळ्या जीवांची जी सूक्ष्म शरीरं आहेत त्यांना घेऊन आणि सप्तर्षींच्या सह तू या नावेवर आरूढ व्हावस. समुद्रामध्ये भलं मोठं वादळ सुटेल, न घाबरता तू विहार करावास. आणि त्याच वेळी मी याच रूपामध्ये तुझ्याकडे येईल. त्यावेळेस वासुकीला घेऊन ती नाव वासुकीच्या दोरानं या माझ्या शिंगाला तू बांधावीस. असं सगळं नियोजन मत्स्यरूप भगवान या सत्यव्रत राजाला सांगतात. त्याप्रमाणे बरोबर 7 दिवसांच्या मध्ये हे सगळं घडतं. आणि त्याच समुद्राच्या पाण्यामध्ये अचानक भयंकर तेजस्वी असणारा, ज्याचा रंग सोन्यासारखा आहे, 4 लक्ष कोस लांब असणारा तो मासा कल्पनाच करू शकणार नाही, एवढा भयंकर विशाल असणारा एका शिंगाचा हा मासा त्या ठिकाणी प्रकट होतो. सत्यव्रत राजा त्या माशाच्या शिंगाला ती नाव बांधतो. आणि त्यावेळेस भगवान त्या ठिकाणी या राजाला काही उपदेश करतात. आणि तो सगळा उपदेश म्हणजेच मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध आहे. भगवान अतिशय गुह्य ज्ञान देतात. आणि हे सगळं ज्ञान देऊन मत्स्यावतार घेऊन सगळे जे वेद आहेत त्या वेदांचंही रक्षण करतात, याला ज्ञान देतात. आणि मग हा सत्यव्रत राजा आणि त्याच्याबरोबर असणारे सगळे जे सप्तर्षी आहेत, हे ब्रह्मज्ञानाचा, या अद्वैत ज्ञानाचा उपदेश मत्स्यरूप भगवंताकडून श्रवण करतात. वेदांचं रक्षण या प्रकारानं भगवान करतात. आणि यानंतर हाही अवतार भगवान समाप्त करतात, अंतर्धान पावतात. सगळे देव या लीलामत्स्य असणाऱ्या भगवंतांना प्रणाम करतात. हेच सगळ्या शास्त्रामध्ये मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध आहे. आणि असं हे मत्स्य पुराण हे ज्ञान सांगूनच, भगवंताचा मत्स्यावतार वर्णन करूनच या ठिकाणी श्रीमद भागवताचा 8वा स्कंद समाप्त होतो. आणि यानंतर पुढचा असणारा जो 9वा स्कंद आहे, या पुढच्या 9व्या स्कंदाला प्रारंभ होतो. आणि शुक ब्रह्म परीक्षिताला पुढच्या असणाऱ्या कथा, मनु आणि मनुच्या वंशामध्ये जे अनेक श्रेष्ठ राजे होऊन गेले, या पृथ्वी तलावर एकापेक्षा एक श्रेष्ठ प्राचीन राजांची आम्हाला परंपरा आहे. धर्मपरायण असणारे आणि ईश्वरपरायण असणारे राजे यांचं वर्णन येतं. याच मनुच्या वंशामध्ये नभग नावाचा राजा निर्माण झाला. याच नभगाचा पुत्र म्हणजेच प्रसिद्ध असणारा अंबरीष राजा. अंबरीषाचं आख्यान या ठिकाणी येतं. अंबरीष राजा हा लहानपणापासूनच व्रतस्थ आणि ईश्वर भक्त होता. अतिशय पुण्यवान होता. एकीकडं राज्य शासन सगळं सांभाळून सुद्धा जितका वेळ मिळेल तेवढं हा ईश्वराची आराधना करीत असे. कल्पना करा, आम्हाला 2 माणसांचं घर सांभाळूनही वेळ मिळत नाही. आमचे पूर्वीचे सगळे क्षत्रिय असणारे राजे सगळं सांभाळून, आणि पूर्वी राज्य कशी असायची, संपूर्ण पृथ्वी याच्यावर हे राजे लोक शासन करायचे. हा सगळा कारभार सांभाळूनही हे ईश्वराची आराधना करीत. हा अंबरीष राजा महान भक्त होता. हा सातत्यानं एकादशीचं व्रत करायचा. जन्मभर, आयुष्यभर आणि एकादशीचं व्रत करून हा
ईश्वराची आराधना करायचा. एकादशीचं व्रत आपणही करतो. 2 दिवसांनी येईल आता. आपण म्हणतो एकादशी म्हणजे आपल्याला एकच माहिती आहे, फक्त काय करायचा? उपवास करायचा. आणि आपला उपवास याचा अर्थ फक्त त्याचं नियोजन आधी 4 दिवस. आपण नवरात्रीचे सुद्धा उपवास करतो. तुम्ही बघा, नियोजन महिनाभर तुमची आधी तयारी असते, याला उपवास म्हणत नाहीत. पहिला अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. उपवास, उप म्हणजेच जवळ राहणं, वास म्हणजेच राहणं. निदान त्या दिवशी भगवंताच्या अधिकाधिक जवळ राहणं. आणि त्याच्या जवळ राहायचं असेल तर निदान त्या दिवशी तुमचे बाहेरचे व्याप थोडे काय केले पाहिजेत? कमी केले पाहिजे. आणि म्हणूनच कदाचित उपवासाचा प्रामुख्यानं अर्थ आहे कमी खाणं. कारण आमचा जास्तीत जास्त वेळ कुठं जातोय? स्वयंपाक करणे आणि जेवणे यामध्येच सगळं आयुष्य जातंय. आणि म्हणून निदान त्या दिवशी उपवास करावा, मिताहार करावा, हा एक अर्थ. पण उपवास म्हणजे केवळ जिभेवर नियंत्रण नव्हे, तर आमची जी सगळी इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, या सगळ्या इंद्रियांच्यावर निग्रह. कारण भगवान सांगतात ही साधना जर करायची असेल तर या साधनेमध्ये मन तर अडथळा आहेच, पण मनाच्याही आधी आमची इंद्रिय अडथळा आहे. मनाला खूप इच्छा असेल, पण या इंद्रियांना लागलेल्या ज्या भयंकर सवयी आहेत, सतत बहिर्मुख होण्याच्या ज्या सवयी आहेत आणि भोग प्रवृत्त होण्याची सवय, आणि हीच इंद्रिय या भक्ताला आणि साधकाला साधनेमध्ये प्रवृत्त होऊ देत नाही. भगवान सांगतात यततो यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. अर्जुना, ही इंद्रिय प्रमाथीनी म्हणजे इतकी सामर्थ्य संपन्न आहेत, आणि हीच इंद्रिय या मनाला खेचून बाहेर घेऊन जातात. म्हणून आपण कथा ऐकायला इथं येतो खरं, म्हणजे खरंच येता तुम्ही. तुमचं मन तुमच्या शरीराला इथं आणून बसवतं, आणि एकदा स्थिरस्थावर आपण झालो की बाहेर कोण जातं? शरीराला तर 2 तास चॉईस नाही आहे, इथं बसलंच पाहिजे. कानावर शब्द येत राहतात, पण आमचं मन हे पुन्हा पुन्हा बाहेर जात आहे. म्हणून तरी अर्जुन सांगतो, भगवंता चंचलम ही मनकृष्ण प्रमाथी बलवदृढम. आणि एकदा हे मन बाहेर गेलं की इंद्रिय सुद्धा कळत न कळत बाहेर जातात. म्हणून तुम्ही म्हणता सुद्धा, बघ मी जरी बघत नसेल, डोळे मिटले असतील तरी मला सगळं, तुझं काय चाललंय ते सगळं समजतंय. बसलोय ध्यानाला पण कान बाहेर आहेत. थोडा जरी आवाज आला तरी माझे कान बाहेर जातात, कानांच्या बरोबर मनही बाहेर जातं. अशा मनानं ध्यान असेल, चिंतन असेल, नामस्मरण असेल, या सगळ्या साधना शक्य होत नाहीत. आणि म्हणून उपवास याचा अर्थ या ठिकाणी सांगतात, ही सगळी जी इंद्रिय आहेत या इंद्रियांच्यावर थोड्या प्रमाणात का होत नाही संयमन, शांत बसण्याचा. म्हणून काही दिवस साधना म्हणून बाकी काही करू नका, इथं या आणि एक अर्धा तास शांत बसा. मग कळेल अर्धा तास किती मोठा असतो. 5 मिनिटं सुद्धा इतकी मोठी होतात. बाप रे, अजून 5 मिनिट झाली नाहीत, कारण आम्हाला या शरीराला आणि या इंद्रियांना शांत बसण्याची आज दुर्दैवानं सवयच नाही. आणि इंद्रियच जर शांत नसतील तर मन सुद्धा
शांत होऊच शकत नाही. आणि म्हणून मनाला शांती जर हवी असेल, अनुभवायची असेल, मनामध्ये शांती आहेच. बाहेर कुठं शोधणार आहे शांती? शांती कुठेही विश्वात ठेवलेलीच नाही आहे. तुमच्या आतच शांतीचा सागर आहे. आज महासागर दिन आहे. शांतीचा महासागर आमच्या आत आहे. फक्त तो अनुभवायचा असेल तर माझं सगळं शरीर, इंद्रिय यांच्यावर संयमन, शांत बसणं. आणि म्हणूनच या ठिकाणी उपवास ही साधना आहे. हे एक व्रत आहे. एकादशी हे व्रत आहे. आणि हे व्रत हा अंबरीश राजा आयुष्यभर करायचा असं केलं जातं. सगळ्या वैष्णवांना माहीत आहे. एकादशी म्हणजे एकच दिवस नव्हे, 3 दिवस उपवास असतो. आदले दिवशी एकादशीच्या दिवशी आणि द्वादशी असेपर्यंत, आणि द्वादशी लागायच्या आत मग पारणं फेडलं जातं. या ठिकाणी हे वर्णन केलं आहे. एकदा अंबरीश राजाचं हे व्रत होतं, एकादशी होती. आणि अचानक त्याच्या घरी, त्याच्या नगरीमध्ये दुर्वास मुनी येतात. दुर्वास मुनी आल्यानंतर सगळे आपल्या शिष्यांना घेऊन येतात आणि सांगतात राजाला, आम्ही सगळेजण नदीवरून स्नान करून येतो, आमच्या भोजनाची, प्रसादाची सगळी व्यवस्था करून ठेवावी. राजा आनंदानं मोठ्या सगळी व्यवस्था करतो. हे दुर्वास मुनी जातात, लवकर येत नाहीत. आणि हा राजा वाट पाहत असतो. आणि आता तो थांबलेला असतो. असा नियम आहे, अतिथी घरी आल्यानंतर, हे तर मुनी होते, त्यांनी जेवल्याशिवाय आपण जेवू नये. पण हा राजा पाहतो की आता द्वादशीला फक्त अर्धी घटका शिल्लक आहे. त्याच्या आत पारणं नाही फेडलं तरी हे व्रत खंडित होईल. आणि समजा जर उपवास मोडला तर, काही खाल्लं तर दुर्वास मुनींचा अपमान होईल, अतिथीचा अपमान होईल. आता काय करावं? शास्त्रामध्ये सगळे पर्याय असतात. त्याला समजतं की नुसतं पाणी पिऊन सुद्धा उपवास सोडता येतो. हा राजा पाणी प्राशन करतो आणि एकादशीचं व्रत पारणं फेडतो. थोड्या वेळानं दुर्वास मुनी येतात. बाकी काही ऐकत नाही. त्यांना एवढंच समजतं की आपण यायच्या आधी यानं उपवास सोडलेला आहे. म्हणून क्रोधाविष्ट होतात, जटा उपटतात, एक कृत्या निर्माण होते. आणि ती कृत्या या अंबरीश राजाच्या मागं लागते. हा महान भक्तसुद्धा आहे. एखादा तपस्वी असेल, एखादा भक्त असेल, अनन्य भक्त असेल, त्याच्याजवळ प्रचंड सामर्थ्य असतं. अंबरीश राजा तसाच न हलता, प्रतिक्रिया न करता तसाच उभा राहतो. आणि त्यावेळेस भगवंताचा दुसरा भक्त आहे सुदर्शन चक्र. हे चक्र असं निर्जीव शस्त्र नाही आहे, भगवंताचा हा भक्त आहे. सुदर्शन चक्र पाहतं की दुर्वास मुनींनी भगवंताच्या भक्तावर, अंबरीशावर कृत्या सोडलेली आहे. त्यावेळेस ते चक्र त्या कृत्येच्या जवळ जातं, त्याला भस्मसात करतं. आणि नंतर ते चक्र रागानं कुणाच्या? दुर्वास मुनींच्याच मागं लागतं. आता मात्र हे मुनी भयभीत होतात, धावायला लागतात, सगळ्या पृथ्वीवर धावतात. हे चक्र काही पाठलाग सोडत नाही. ब्रह्मदेवांच्याकडे जातात दुर्वास मुनी की ब्रह्मदेवा, सुदर्शन चक्र माझ्या मागं लागलंय. आणि चक्र मागं लागणं म्हणजेच मृत्यू निश्चित आहे. ब्रह्मदेव सांगतात, बाबा रे, सुदर्शन चक्र थांबवायचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही आहे, तू शिवांच्याकडं जावंस. हा कैलासामध्ये दुर्वास मुनी भगवान शिवांच्याकडे येतात, शिवांना प्रार्थना करतात, चक्रापासून माझं रक्षण करावं. त्यावेळेस भगवान शिव सांगतात की हे मुने, हे चक्र काही माझं नाही आहे, त्याच्यामुळं हा प्रांत माझा नाही आहे, तू कुणाकडं जावंस? भगवान विष्णूंच्याकडंच जावंस.
त्यावेळेस दुर्वास मुनी धावत धावत भगवान विष्णूंच्याकडे येतात. इथं मात्र त्यांना आशा असते की भगवंताचं हे चक्र आहे आणि त्याच्यामुळं भगवान माझं निश्चितपणानं यापासून रक्षण करतील. भगवान विष्णूंना साष्टांग प्रणिपात करतात आणि सांगतात, भगवंता वाचव, हे तुझं चक्र माझ्या मागं लागलेलं आहे. त्यावेळेस भगवान विष्णू अतिशय स्पष्टपणानं दुर्वास मुनींना सांगतात, याच्या बाबतीत मी सुद्धा समर्थ नाही. दुर्वास मुनींना आश्चर्य वाटतं आणि म्हणून भगवान उत्तर देतात की अरे अहम भक्त पराधीनः यः स्वतंत्रः इव द्विज. हे ब्राह्मणा, हे मुनिश्रेष्ठा, भगवान विष्णू म्हणजेच मी भक्त पराधीनः. बाकी सगळ्या जगावर मी शासन करतो, पण मी मात्र माझ्या भक्तांच्या अधीन आहे. भक्त जसं सांगतील तसं सगळं मला ऐकायलाच लागतं. साधुबीर ग्रस्त हृदयः भक्तैः भक्तजनप्रियः. आणि म्हणून माझ्या भक्तांच्या अधीन असल्यामुळं ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत आणि मीही त्या भक्तांना अतिशय प्रिय आहे. परवा भक्तांचेही अनेक प्रकार सांगितले, त्यामध्येही सगळ्यात श्रेष्ठ जो भक्त आहे, भगवान सांगतात, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः. अर्जुना, हा ज्ञानी भक्त, अनन्य भक्त, हा मला सगळ्यात प्रिय असणारा भक्त आहे आणि त्याच्या मात्र मी अधीन असतो. सगळ्याच भक्तांचं काही भगवान ऐकत नाहीत. सगळ्यांचं ऐकायला लागले तर पंचायत येईल, पण सगळ्यांच्यामध्ये असा एखादाच अनन्य भक्त असतो, भगवान त्याला वश होतात. बाकीच्यांना वाटतं हे याचंच का ऐकतात, हा असा का वागतो. तुम्ही पहा, ठाकूरांचं वचनामृत चरित्रसुद्धा वाचा. कितीतरी अंतरंगीचे भक्त आहेत, एक त्या भगवंताला समजतं कोणत्या भक्ताशी कसं वागावं, किती अवघड आहे. भगवान सांगतात, हे चक्र माझा भक्त आहे आणि अंबरीश पण माझाच भक्त आहे आणि आता तू माझ्या भक्ताचा अपमान केलेला आहेस, त्याच्यामुळं मी काही याच्यावर कोणताच परिणाम याला रोखू शकत नाही. शेवटी दुर्वास मुनी रडवेले होतात, विचारतात, अरे भगवंता, तू करत नाहीस पण निदान उपाय तर सांगावास. उपाय तर तुझ्याकडं काहीतरी असेल की आता मी माझं रक्षण कसं करावं. त्यावेळेस भगवान सांगतात, एक मात्र उपाय आहे म्हटले. दुर्वास मुनी एकदम उत्साही होतात आणि विचारतात, भगवंता सांग, तू जे सांगशील तो उपाय मी करेल, पण या चक्रापासून मला वाचव. त्यावेळेस भगवान सांगतात, एकच उपाय आहे की आता तू असाच जावंस आणि कुठं अंबरीश राजाला शरण जावं, एवढा एकमात्र उपाय आहे. दुर्वास मुनी विचार करतात, मरण्यापेक्षा ते ठीक आहे. पुन्हा धावत 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 दुर्वास मुनी स्वतःच अंबरीश राजाकडे येतात, त्याचे पाय धरतात. या राजाला आश्चर्य वाटतं, काही कळत नाही. तो लगेच स्वतःच त्यांना थांबवतो, स्वतःच साष्टांग प्रणिपात करतो आणि विचारतो की हे मुने, माझ्यासाठी काय आज्ञा आहे. त्यावेळेस दुर्वास मुनी म्हणतात, भगवंतांनी तुझ्याचकडं पाठवलंय, कसं या चक्रामधून मी मुक्त व्हावं. आणि म्हणून भक्त हा, श्रेष्ठ भक्त हा भक्तच असतो. अंबरीश राजा डोळे मिटतो आणि मोठ्या मनापासून सुदर्शनाची स्तुती करतो. आणि ती स्तुती केल्यानंतर ते चक्र आपोआप शांत होतं. आणि मग अंबरीश राजा चक्राला प्रार्थना करतो की हे चक्रा, दुर्वास मुनींचं रक्षण करावं. दुर्वास मुनींना जाणीव होते, भक्तांचा महिमा समजतो. या सगळ्या आख्यानामधून भगवान हाच महिमा गातात. म्हणून भक्तीची सुरुवात जर असेल तर प्रथम भक्ताच्या हृदयामध्ये ईश्वर असतो, पण याच भक्तीचं वर्धन, प्रेमाचं वर्धन होत 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 या भक्तीची परमोच्च सीमा जर काही असेल
तर सगळ्या शेवटी ईश्वराच्या आत या भक्ताची स्थापना होते. नारद महर्षी फार सुंदर वर्णन करतात, तस्मिन तज्जनेच भेद अभावा. कदाचित हे दुसऱ्यांना समजणारही नाही, पण ईश्वर आणि ईश्वराचा अनन्य भक्त यांच्यामध्ये कोणताच भेद उरत नाही. भगवान मीमांसा करतात, यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. फार सुंदर सिद्धांत मांडलाय. अर्जुना, जो मलाच सर्व ठिकाणी पाहतो, म्हणून जो अनन्य भक्त असेल त्याला विश्व दिसतच नाही, तो कुठंही जाईल त्याला सगळ्या ठिकाणी काय, त्याचाच ईश्वर, त्याचंच आराध्य दिसतं. ईश्वराशिवाय, त्याच्या आराध्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. आणि सर्वंच मयि पश्यति, माझ्यामध्ये तो सगळं विश्व पाहतो. त्याला दुसरं जगाची आवश्यकता भासत नाही. त्याचा आराध्य प्रिय असणारा ईश्वर त्याच्या जवळ असेल तर त्याला त्रैलोक्यसुद्धा तुच्छ वाटतं. भगवंतावर किती प्रेम करावं या ठिकाणी या प्रेमाची परमोच्च अवस्था सांगतात. म्हणून सगळ्यांना कथासुद्धा माहीत आहे. एकदा म्हणे भगवंताचं खूप डोकं दुखायला लागलं, गोष्ट माहिती असेल. आणि थोडक्यात सांगेन, तुम्हाला माहिती आहे कथा. आणि डोकं दुखायला लागलं म्हटल्यानंतर आता सगळे उपाय केले पाहिजेत. लक्ष्मी अस्वस्थ होते, सगळे रुक्मिणी